जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मालेगाव मध्ये आहे आणि मालेगाव मधील काही नगरसेवकांकडून आपण त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये काय माहिती आहे, काय चाललंय, काय समस्या आहे याबद्दल त्यांना किती माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आज आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे मालेगावच्या आणि प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक सो वनमाला ताई आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे मिस्टर प्रेमानंद डाकोरे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर आपण त्यांना विचारूयात की या प्रभागातील समस्या काय आहेत आणि त्यांचं स्वप्न या प्रभागासाठी काय आहे। सर आणि मॅडम तुम्हा दोघांचं आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। जसं आता नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे आणि मला आता हे जाणून घ्यायचं आहे की या प्रभागामध्ये तुम्ही मला वाटते आता पहिलीच वेळ आहे नगरसेविका म्हणून उभं, तर कशा प्रकारे असं सुचलं किंवा मग जनतेतून तुम्ही उभे राहिले का, लोकांची इच्छा होती का किंवा तुमची पण काही इच्छा होती का या प्रभागासाठी काही करण्याची? आमची पण होती प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभं राहायची इच्छा। बर, काहीतरी आता आम्ही करू नवीन। बिलकुल सर, काय सांगाल आणखीन काय स्वप्न बघितलेलं आहे प्रभाग क्रमांक 1 साठी? कारण प्रभाग क्रमांक जो आहे हा नवीन आहे, बरोबर। म्हणजे इथं नवीन म्हणजे खेड्यापाड्याचे लोक आलेले आहेत राहण्यासाठी। बरेचसे लोक आता काय झालेले त्यांचं मत इथं नाही, परंतु इथं वास्तव्य आहेत त्यांचे मुलं बाळ समजा इथं शिक्षणाला आहेत। तर या नवीन वस्ती असल्यामुळे इथं रोड पाणी ह्या समस्या इथं जास्त आहेत। त्याच्यामुळे आता या 5 वर्षात जवळपास इथपर्यंत रोड आलेले आमच्या घरा शेजारी, आता काही जे राहिलेले आहेत तर ते रोड आम्ही या 5 वर्षात नक्कीच पूर्ण करू। आम्ही जनतेला जे आश्वासन दिलं ते त्याला आम्ही समजा तडा जाऊ देणार नाही, आम्ही विश्वासानं काम करू। नक्कीच। तर काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही उभे राहिलेला होतात आणि काँग्रेस पक्षाशी कशा काय जोडलेले होते तुम्ही, किंवा मग असं का बरं वाटलं की आपण काँग्रेस पक्षातर्फेच उभं राहायला पाहिजे, निवडणूक लढवायला पाहिजे? कारण हा वार्ड जो आहे या प्रभाग 1 मध्ये बहुतांश मागे झालेली सीट ती सुद्धा काँग्रेसचीच होती आणि आता सुद्धा काँग्रेसचीच आहे, कारण इथं काँग्रेसची सीट ही पक्की असते। त्याच्यामुळं आम्ही विचार केला की आपले मान्य अमित झनक साहेब आमदार आहेत आणि म्हणून आम्ही ते काँग्रेसचं तिकीट घेऊन ही जागा पक्की केलेली आहे। बिलकुल। तर मॅडम आता मला विचारायचं आहे की इथल्या ज्या महिला वर्ग आहे तर त्या महिलांचं बॉन्डिंग तुमच्यासोबत कसं आहे, किंवा त्या तुमच्यासोबत बोलक्या आहेत का, त्यांचं तुमच्याशी कनेक्शन आहे का, तुमचे संबंध त्यांच्यासोबत कसे आहेत? हो, चांगले संबंध आहेत। बर, सर लोक मॅडम आहेत ना, त्या पण चांगल्या आहेत। बर, म्हणजे एक समस्या त्यांना जे काही असले ते अगदी तुमच्या जवळचे व्यक्ती म्हणून तुमच्याकडे धावून येऊ शकतात आणि ते त्यांची समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात। सर, यापुढेचा प्रश्न मला हे विचारायचा आहे की जसं तुम्ही सांगितलेलं आहे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे, तर नळ किती दिवसांमधनं येतात सर इथे? नळ इथे पावसाळ्यामध्ये येतात 3ऱ्या 4थ्या दिवशी, परंतु उन्हाळा असा लागल्यानंतर, कारण इथं जिथून ही पाईपलाईन केलेली आहे त्या धरणामध्येच पाणी नसते, कारण की शेतकरी लोक कारण शेती पिकवतात, बागायत असल्यामुळं त्या धरणाचा पाण्याचा साठा हा कमी असतो। त्याच्यामुळं मग इथं आपला जे नळ 4 दिवसावर येतात ते कमीत कमी उन्हाळ्यामध्ये 15 दिवस त्यांना लागतात। बरं, त्याच्यामुळे पाण्याची समस्या कशी सोडवणार, किंवा आता जी टंचाई होते आहे, आता तुम्ही नगरसेवक या पदावरती आहात तर तुम्ही या जनतेसाठी काही करताय का पाण्याच्यासाठी? आम्ही नगरपंचायतचा पहिले टँकर चालू व्हायच्या पहिले आम्ही स्वतः टँकर स्वखर्चाने चालू करून लोकांच्या प्रभागामधल्या समस्या, प्रत्येकाच्या घरी 200-200 लिटर म्हणजे पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे, त्यासाठी आमचा टँकर चालूच होता। आता नगरपंचायतनं चालू केल्यामुळं तो एक आमचा ट्रॅक्टर दिवसातून 3 ट्रिपा मारतो आणि एक असं गजानन नगर असेल, मातोश्री पार्क असेल, तुमचं महसूल कॉलनी असेल, लक्ष्मीनगर असेल, या भागात जाऊन एक दिवस 4थ्या दिवशी लोकांना पाणी आम्ही देत असतो। सर, या प्रभागामध्ये मतदारांची संख्या टोटल किती आहे? 754। बरं, 754। त्यापैकी महिला पुरुष किती आहेत? महिला 375, पुरुष 379। बरं। स्वच्छतेच्या बाबतीत कसं आहे सर प्रभाग? हे स्वच्छता आहे का? घंटागाडी नियमित येते का? घंटागाडी नियमित येते आणि जे नगरपंचायतचे कर्मचारी आहेत ते
2-4 लेडीज आमच्या नेहमी जे मेन रस्ते आहेत ते झाडून घेतात. बर. आणि नाली सफाईसाठी सुद्धा लोक 15 दिवसातून 10 दिवस चालूच असतात. बरं. सर आता जे काही पाण्याची समस्या असो किंवा मग आणखीन जे ओपन स्पेस आहे तिथे, कारण वृद्ध महिला पुरुषांना तिथे बसण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे काही ओपन स्पेस या प्रभागामध्ये आहेत का? जर असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथे काही करायचंय का? आता आमच्या याच्यामध्ये प्रभागमध्ये जवळपास 4-5 ओपन पेस आहेत. काही ठिकाणी 1-2 ठिकाणी खेळायचं लहान मुलांसाठी साहित्य बी आलेलं आहे. आणखी 2-3 बाजून आहेत आमच्या घराच्या येथे, तर तिथं सुद्धा आम्ही साहेबाच्या काही निधीतून तिथं सुद्धा त्याला वॉल कंपाऊंड करून सगळं साहित्य तिथं आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे 4-5 वर्षामध्ये. बरं. सर आता या 5 वर्षांसाठी एक जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे, नगरसेवका पदाचा भार तुमच्यावरती आहे, अनेक जबाबदारी जनतेने तुमच्यावरती सोपवलेल्या आहेत. तर प्रभागातील जनतेला कशा प्रकारे धन्यवाद मानाल? एक विश्वास त्यांनी तुमच्यावरती टाकलेला आहे, तर त्यांचे कशा प्रकारे तुम्ही आभार मानणार? कारण की हा प्रभाग अनुसूचित जमातीसाठीच राखीव होता, त्याच्यामुळे इथं बाकीचे बी उमेदवार होते, परंतु लोकांनी आम्हाला चांगली म्हणजे पसंती दाखवली आणि चांगल्या सगळ्यात जास्त काँग्रेसची सीट म्हणून आमची इथं निवडून आलेली आहे. त्यामुळे लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही नक्कीच तडा जाऊ देणार नाही. लोकांसाठी आम्ही 5 वर्षात चांगले प्रयत्न करू आणि त्या लोकांचा विश्वास संपादन करू. बिलकुल. तर यावेळेस अनेक दर्शक आणि जनता बघते आहे, या प्रभागातील लोक आपल्याला बघत आहेत, काय संदेश असेल किंवा या प्रभाग क्रमांक 1 साठी 5 वर्षांसाठी काय आवाहन असेल तुमचं? नक्कीच या वार्डामध्ये जे समस्या आहेत, नाली समस्या असो, पाण्याची असो, रोडची असो, पावसाळ्यामध्ये नवीन वस्ती झाल्यावर चिखल वगैरे होत असतो, तर त्यासाठी नगरपंचायतमधून आम्ही तिथं नक्कीच 50 ट्रॉल्या अशा मुरुम जिथं अडीअडचणीचे म्हणजे वाहनं जात नाहीत तिथं आम्ही ते टाकणारच आहोत. म्हणजे पावसाळा लागायच्या पहिले हे काम आम्ही करून घेणार आहोत. बिलकुल. जसं विविध जाती धर्मांचे लोक पण या प्रभागामध्ये राहतात, तर या जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित आणून किंवा मग त्यांच्यासाठी तुम्हाला काही करायचं आहे का? सगळे एकोप्याने नांदावे किंवा मग एकत्रपणाने त्यांनी सगळे कार्यक्रम पार पाडावे, यासाठी तुम्ही काय करणार? आता आमच्या इथं जवळपास 3-4 मंदिर आहेत. प्रत्येक समाजाचे म्हणजे इथं नरहरी सोनार मंदिर आहे, गजानन महाराज मंदिर आहे. सर्व जवळपास सगळे लोक आमच्या वार्डातले दर गुरुवारी प्रत्येक मनुष्याचा म्हणजे तिथं महाप्रसाद असतो. कोणी एक जण दर गुरुवारी देत असतो. असं प्रत्येक जे मेंबर आहेत त्या संस्थांचे सगळ्यांनी एक गुरुवार वाटून घेतले. वर्षभर तो दर गुरुवारी हे असते प्रत्येक. मग तिथं प्रसाद घेण्यासाठी सगळ्याही समाजाचे कोणीही असो सगळे प्रसाद घ्यायला येत असतात. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी या 5 वर्षांसाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत सौ वनमालाताई आणि श्री दाखवदे सर. आपण बघितलेलं आहे की त्यांना प्रभागाविषयी सर्वतोपरी माहिती आहे आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये त्यांना बरंच काही या प्रभागासाठी करायचं आहे. तर आपण यावेळेस त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबूयात. इथेच तुम्हा सर्वांची मी रजा घेते आणि बघत राहा गजर महाराष्ट्राचा.